मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. वस्तुचित्र हा एलिमेंटरी ग्रेड परीक्षेतील महत्त्वाचा विषय आहे. वस्तुचित्राचा सराव करताना सुरुवातीला घरी असलेल्या वेगवेगळ्या आकारांच्या वस्तू समोर मांडून त्याचं रेखाटन करायचा सराव केला पाहिजे. आता आपण घरात असलेली प्लॅस्टिकची बादली समोर ठेवून त्याचं चित्र काढून बघणार आहोत. या बादलीचा आकार हा समअंगी आहे, म्हणजे बरोबर मधोमध उभी रेषा काढली असता दोन्ही बाजूला त्या बादलीचा आकार समान आहे. त्यामुळे सुरुवातीला आपण उभी रेषा काढून घेतली आहे. त्यानंतर आपण बादलीच्या तोंडाचा भाग काढून घेऊया. बादलीचं तोंड आपल्याला लंब गोलाकार दिसतंय तसं आपण काढून घेऊया. सुरुवातीला अगदी पुसट रेषेने रेखाटन करावे. काही चुकल्यास आपल्याला सहजपणे खोडता येईल. यानंतर आपण बादलीचा उभा जो भाग आहे तो काढून घेऊया. समोर दिसणाऱ्या बादलीची उंची बघून त्याप्रमाणे आपण याचं रेखाटन करावं. डावी आणि उजवी दोन्ही बाजू समान येतील याची काळजी घ्यावी. गोलाकार बादलीचा तळ सरळ रेषेत न काढता तो गोलाकारच काढावा. यानंतर आपण बादलीचं हँडल काढून घेणार आहोत. हे समोरच्या बाजूला दिसत नाही आहे, तर त्याचा बराचसा भाग बादलीच्या मागच्या बाजूला गेला आहे. त्यामुळे जेवढा भाग आपल्याला दिसतोय तेवढाच आपण काढून घेणार आहोत. आपलं पेन्सिलीचं रेखाटन पूर्ण झालं आहे. आता आपण ही बादली रंगवून बघूया. यासाठी आपण रंगीत पेन्सिलींचा उपयोग करणार आहोत. आपल्याला निळ्या रंगाची बादली दाखवायची आहे, पण आपण एकच निळा रंग न वापरता त्याच्या वेगवेगळ्या छटा वापरणार आहोत. यासाठी आपण काळा, करडा, तसंच डार्क ब्लू, मीडियम ब्लू, लाईट ब्लू हे रंग वापरणार आहोत. जे रंग आपण वापरायचे आहेत ते आपण समोरच्या चौकोनामध्ये देऊन घेतले आहेत.
रंगवण्याचा सराव करताना आपण असं केलं तरी चालतं. जे रंग वापरायचे आहेत ते समजण्यासाठी आपण ते चौकोनात देऊन घेतले आहेत, परंतु प्रत्यक्षात मात्र फक्त बादलीचं चित्र काढून तेच आपल्याला रंगवायचं आहे. चौकोनात दिलेले रंग हे तुम्हाला समजण्यासाठी दिलेले आहेत. आता आपण बादलीचं तोंड आणि तिथून दिसणारा बादलीचा आतला भाग रंगवूया. रंगवायला सुरुवात करण्यापूर्वी समोरील वस्तूच्या म्हणजे बादलीच्या आकाराचं आधी निरीक्षण करून घेऊया. तसंच त्याच्यावर पडलेल्या छायाप्रकाशाचंही निरीक्षण करूया. नंतर आपण रंगकामाला सुरुवात करू शकतो. आता आपल्याला बादलीवर डाव्या बाजूने प्रकाश पडतोय हे दिसतंय, त्यामुळे आपल्याला डाव्या बाजूला प्रकाश दाखवायचा आहे आणि उजव्या बाजूला छाया दाखवायची आहे. परंतु जेव्हा आपण बादलीचा आतला भाग रंगवणार असतो त्यावेळी याच्याबरोबर विरुद्ध रंग दिसतात. आतल्या भागामध्ये डाव्या बाजूला गडद रंग दिसणारे म्हणजे छाया दिसणारे आणि उजव्या बाजूला फिका रंग म्हणजे उजेड दाखवायचा आहे. आपण सुरुवात डार्क ब्लू कलरने केली आहे. त्यानंतर त्यामध्ये मीडियम ब्लू कलर आणि लाईट ब्लू कलर हा आपण देऊन घेऊया. निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा एकमेकांमध्ये मिसळतील ह्याची काळजी घ्यावी. वेगळ्या रंगाचा वेगळा पट्टा असे पट्टे पट्टे दिसता कामा नयेत. ते रंग नीट एकसंध दिसले पाहिजेत आणि त्यामुळे छायाप्रकाशाचा आभास निर्माण झाला पाहिजे. आपला बादलीचा वरचा भाग रंगवून झाला आहे. आता आपण त्याचं हँडल रंगवून घेऊया. समोरील वस्तूचं नीट निरीक्षण करत करत आपल्याला चित्र रंगवायचं आहे.
आता आपण बादलीचा खालचा भाग रंगवणार आहोत. आपल्या ठरल्याप्रमाणे उजव्या बाजूला आपल्याला छाया दाखवायची आहे. त्यामुळे उजव्या बाजूने आपण सुरुवात केली आहे आणि तिथे डार्क ब्लू हा रंग आपण वापरत आहोत. वरच्या भागात जसं आपण शेडिंग केलं आहे तसंच खालच्या भागात त्याच रंगांनी शेडिंग करायचं आहे. फक्त उजव्या बाजूला छाया, मधल्या भागात मध्यम टोन आणि डाव्या बाजूला फिक्की छटा आपल्याला दाखवायची. बादली पूर्ण रंगवून झाल्यावरती आपल्या असं लक्षात येईल की छायाप्रकाश दाखवल्यामुळे समोरील वस्तूमध्ये त्रिमितीचा आभास निर्माण झाला आहे. आता आपण त्या बादलीची जमिनीवर पडलेली सावली
कशी रंगवायची ते बघूया. यासाठी आपण काळा आणि करडा म्हणजे ब्लॅक आणि ग्रे हे 2 रंग वापरणार आहोत. वस्तूंवरील छायाप्रकाशा इतकाच वस्तूंच्या सावल्यांचा अभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे. वस्तूच्या सावलीचं काळजीपूर्वक निरीक्षण करायला हवं. वस्तूच्या आकाराप्रमाणे तिच्या सावलीचा आकारही बदलतो. तसंच वस्तूच्या जवळ अगदी चिकटून जिथे सावली असते ती गडद दिसते आणि जशी जशी वस्तूच्या लांब जी सावली जाते ती थोडी फिकी दिसते. त्याप्रमाणे आपण ब्लॅक आणि ग्रे या रंगांमध्ये सावली रंगवून घेऊया. आपलं हे चित्र काढून पूर्ण झालं आहे. तुम्हीसुद्धा तुमच्याकडे असलेली बादली समोर ठेवून ती कुठल्याही रंगाची असो तिचं रेखाटन आणि ती रंगवण्याचा सराव करा. यानंतर आपण प्लॅस्टिकच्या मगचं चित्र काढणार आहोत. बादलीप्रमाणेच मगसुद्धा समअंगी वस्तू आहे. फक्त त्याचं हँडल जे असतं ते दोन्ही बाजूला नसून एकाच बाजूला असतं. समअंगी वस्तू काढताना सर्वात प्रथम आपण मध्यभागी उभी रेषा काढून घेतली आहे आणि त्या वस्तूचं तोंड काढताना जो लंबगोल काढायचा आहे त्यासाठी आपण मध्यावर आडवी रेषा काढून घेतली आहे. बादलीप्रमाणेच आपण मगचंही चित्र काढून घेणार आहोत. प्लॅस्टिकच्या मगमधून पाणी नीट पडावं म्हणून त्याला
एक चिंचोळं त्रिकोणी तोंड असतं, ते आपण काढून घेतलं आहे. आता त्याच्या विरुद्ध बाजूला आपण हातात धरायचं हँडल काढणार आहोत. आपलं मगचं रेखाटन पूर्ण झालं आहे. नको असलेल्या रेषा आपण खोडून घेतल्या आहेत. आता आपण रंगीत पेन्सिलींनी हा मग रंगवणार आहोत. या मगचा रंग नारिंगी आहे. एकच नारिंगी न रंग वापरता आपण त्याच्या वेगवेगळ्या छटा वापरणार आहोत. त्यासाठी आपण वरील चौकोनांमध्ये काही रंग दिले आहेत, जसं की लेमन येलो, ऑरेंज, रेड, बर्न सिएना, ग्रे आणि ब्लॅक हे रंग आपण घेतले आहेत. जसं बादलीवरती आपण डाव्या बाजूने उजेड दाखवला होता, तसाच या मगवरही डाव्या बाजूने उजेड दाखवायचा आहे. आपण त्याच्या तोंडाचा भाग आणि मगच्या आतील भाग रंगवून घेणार आहोत. मगच्या आतील भागात बरोबर विरुद्ध दिशेला उजेड दिसणार आहे, म्हणजे उजवीकडे आपल्याला उजेड दाखवायचा आणि डावीकडे सावली दाखवायची. सुरुवात केली आपण बर्न सिएना या रंगाने. त्यानंतर आपण नारिंगी रंग वापरला, म्हणजे ऑरेंज रंग. त्यानंतर फिका ऑरेंज रंग आणि नंतर पिवळा रंग वापरला आहे. समोर ठेवलेल्या मगचं निरीक्षण करत करत आपण योग्य त्या छटा निवडणार आहोत. आणि आपण ज्या छटा ठरवल्या आहेत, जसं की येलो, ऑरेंज, रेड, बर्न सिएना, ह्याच पेन्सिली वापरून आपण हा मग रंगवून पूर्ण करणार आहोत. आता आपण जसं बादली आणि मगचं चित्र काढतोय, त्याप्रमाणे घरात असलेल्या वेगवेगळ्या वस्तू आपण समोर ठेवल्या पाहिजेत. उदाहरणार्थ स्टीलची भांडी, काचेचा ग्लास, पाण्याची बाटली, तांब्या पितळाची कळशी, पिंप, स्वयंपाकघरातील काही वस्तू, अशा वेगवेगळ्या वस्तूंचा आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे कुठलीही वस्तू समोर ठेवली तरी ती आपल्याला हुबेहूब काढता आली पाहिजे.
आपलं मगचं चित्र रंगवून पूर्ण झालं आहे. आता आपण ब्लॅक आणि ग्रे कलरने त्याची सावली रंगवून घेऊया. वस्तुचित्राचं रेखाटन आणि रंगकाम हुबेहूब करावं लागतं. त्याच्या मांडणीमध्ये तसंच रंगसंगतीमध्ये बदल करता येत नाही. त्यामुळे वस्तू काढण्याचा आणि रंगवण्याचा भरपूर सराव करा.